शेताच्या बांधावर शरीर संबंध, म्हातारा नवरा शरीर सुख देत नव्हता. पुढे घडले भयंकर. मध्य प्रदेशमधील साकर या गावामध्ये त्या दिवशी एकच खळबळ उडालेली होती. 60 वर्षीय भैयालाल रजक यांचा मृतदेह त्याच्या घरामागील विहिरीमध्ये सापडलेला होता. सूर्य अजून वर चढलेला नव्हता. सकाळची थंड हवा आणि गावातील कुत्र्यांचे भुंकणे या सगळ्यामध्ये धावत आलेली गुड्डी रजक जोरजोरात आक्रोश करत होते. गावातील लोक धावत विहिरीजवळ पोहोचलेले होते. पोलीसही आलेले होते. मृतदेह विहिरीतून काढलेला होता. भैयालालला मारून कोणी विहिरीत टाकले याबद्दल गावात कुजबूज सुरू झालेली होती. भैयालालची दुसरी पत्नी आक्रोश करत होती, पण तिसरी पत्नी मात्र कुठे दिसत नव्हते. तिचे गावातील एकाशी संबंध असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले आणि तपासाला दिशा दिली. यातून जे उघड झाले ते धक्कादायकच होते. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मध्य प्रदेश राज्यातील नूपपूर जिल्ह्यातील साकारिया हे गाव शेतकरी शेतपूरक व्यवसाय करणाऱ्या लोकांची वस्ती असणाऱ्या या गावामध्ये भैयालाल रजक 60 वर्षीय गृहस्थ राहत होते. ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. साकरिया आणि परस्वार गावामध्ये त्यांची वडिलोपार्जित जमीन होती जी मौल्यवान होते. त्यातून होणाऱ्या कमाईवर भैयालाल सुखामध्ये जगत होते. आता वयाची 60 गाठलेली असली तरी तो चांगलाच मजबूत होता. शेतीचे काम करून तो आपला संसार सांभाळत होता. त्याने आतापर्यंत 3 लग्ने केलेली होती. त्यामुळेही तो गावामध्ये चर्चेचा विषय होता. त्याने ऐन जवानीमध्ये लग्न केलेले होते. नवी नवरी आलेली होती. काही दिवस सुखात गेले आणि एक दिवस ती त्याला सोडून गेली. पत्नी सोडून गेल्याने तो एकटा पडला. काही दिवस त्याने पत्नी परत येण्याची वाट पाहिली, पण ती काही परत आली नाही. ती वेगळीच राहणार असल्याने भैयालालने दुसरे लग्न केले. गुड्डीबाई त्याची पत्नी म्हणून आली. त्या दोघांचा संसार सुरू झाला. तसे पाहिले तर संसारामध्ये कशाचीच कमी नव्हती, पण या दाम्पत्याला मुलबाळच होत नव्हते. अनेक प्रयत्न करून पाहिले होते, पण मूल झाले नव्हते. अखेर भैयालालने तिसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आपल्याला सवत येणार या विचाराने गुड्डीबाई मनातून घाबरलेली होती. जी कोणी भैयालालची बायको बनून येईल ती घराची मालकीन होईल. तिला मूलबाळ झाले तर माझी काय किंमत राहील असा विचार तिच्या मनामध्ये येऊ लागला. दरम्यान तिची लहान बहीण मुन्नी उर्फ विमला रजक ही तिच्याकडे अधेमध्ये येत असे. अवघी 25च्या मुन्नीसाठी स्थळ बघणे सुरू झाले होते. गुड्डीला वाटले जर आपली बहीण मुन्नीच आपली सवत बनून आली तर ती लहान आहे, त्यामुळे ती आपले कायम ऐकेल. तिच्यापासून आपल्याला काही धोका नाही. या विचारातून तिने पती भैयालालला मुन्नीचे स्थळ सुचवले. भैयालालने वयाची 50शी गाठलेली होते तर मुन्नी 25ची. त्याच्यापेक्षा जवळपास ती अर्ध्या वयाची होती. ती पत्नी म्हणून मिळणार म्हटल्यावर भैयालालच्या तोंडाला पाणी सुटले. त्याला वयाचे भान राहिले नाही. त्याने लगेच होकार दिला. गुड्डेने आई वडील तसेच मुन्नीला भैयालालच्या श्रीमंतीचे आमिष दाखवून बोलवले. मुन्नी लग्नाला तयार झाली. काही दिवसातच लग्न झाले आणि मुन्नी भैयालालची बायको होऊन घरात आली. आता बहिणी बहिणी सवती झालेल्या होत्या. तिसऱ्या पत्नीबरोबर भैयालाल मजेत राहू लागला. या पत्नीपासून मात्र त्याला 2 मुले झाली. आता मुले मोठी होत होती. संसार भरत होता. 2 बायका 2 मुलांच्या सह भैयालालचा संसार सुरू होता. अलीकडे जमिनीचे दर गगनाला भिडत होते. त्यामुळे जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांकडे दलालांचा राबता वाढत होता. काही ना काही कारणाने दलाल या शेतकऱ्यांना भेटत तुमच्या जमिनीला चांगला भाव येईल असे सांगत, सगळी जमीन कशाला ठेवता, थोडी विका असे सांगत होते. असाच एक दलाल होता, लल्लू उर्फ नारायणदास कुशवाहा. वय वर्षे 48. जुन्या वस्तीत राहणाऱ्या राम मनोहर कुशवाहाचा तो मुलगा होता. जमिनीच्या खरेदी विक्रीबाबत चर्चा करण्यासाठी तो भैयालालला भेटत असे. अलीकडे त्याचे भैयालालच्या घरी येण्या जाण्याचे प्रमाण वाढले होते. भैयालाल घरी नसला तरी तो येत असे.
तेव्हा त्याचा पाहुणचार भैयालालची तिसरी पत्नी मुन्नीबाई करत होते. मुन्नीने आता 35 पार केलेली होते, तर तिचा पती आता 60ला पोहोचलेला होता. साहजिकच मुन्नी मनातून नाराज होते. पैसा अडका, जमीन जायदाद सगळे असले तरी प्रेमाने मिळणारे शरीर सुख मात्र मिळत नव्हते. तिच्या चेहऱ्यावरची उदासी लल्लूने ओळखलेली होते. तो 45 वर्षाचा होता, विवाहित होता, पण मुन्नीच्या जवानीवर तो भाळलेला होता. तो जमीन विकण्याबाबत कधी कधी मुन्नीशी बोलायचा. तुमची इतकी जमीन आहे, ती ठेवून काय करणार, असे तो म्हणत असे. तेव्हा मुन्नी म्हणायची, माझे पती जो निर्णय घेतील तो मला मान्य करावा लागतो. सगळ्याच पतीचे ऐकून कसे चालेल? तुम्ही विचार करून बघा. जमीन पडून राहून काय उपयोग? ते विकली तर त्यातून येणाऱ्या पैशामध्ये तुम्हाला आणखी सुखात राहता येईल. पण त्यांना कोण सांगणार? त्यांचे सोडा, तुम्हाला सुख मिळावे असे वाटत नाही का? त्याने तिला विचारले. तिने काहीच उत्तर दिले नाही. विचार करून फक्त बघा. फक्त ठेवून काय उपयोग नाही, आहे तोवर सुख घेतले पाहिजे असे तो म्हणत होता. ते ऐकत होते. भाभी, तुम्हाला काय वाटते ते सांगा, मी तुमचा निर्णय ऐकायला तयार आहे. ती हसत म्हणाली, मला नका गळ घालू. मी काही जमिनीचा निर्णय घेऊ शकत नाही. जमीन विक्रीचं राहू दे हो. निदान तुम्हाला काय वाटते ते तरी सांगा. कशाबद्दल? एखादी गोष्ट न वापरता ठेवण्यापेक्षा त्याचे सुख घेणे चूक आहे की बरोबर? ते बरोबरच आहे की. सुख घेण्यात गैर काहीच नाही, तिने उत्तर दिले. तसा तो तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसू लागला. ती समजायचे ते समजून चुकली. हुशार आहात की तुम्ही? तुम्ही म्हणत असाल तर आहे हुशार. आता माझ्या हुशारीचा वापर तुम्ही कसा करून घेता बघा. त्याने जणू तिला निमंत्रणच दिले. तिने काही उत्तर दिले नाही, पण तिच्याकडून प्रतिसाद मिळाला होता. त्याचे बोलणे तिला समजलेले होते. पतीपासून तिला सुख मिळत नव्हते. लल्लूसारखा दमदार गडी मिळाला तर तिच्या शरीराची आग विझणार होती. तिच्या मनात आता वासनेने घे धरलेला होता. तिच्या नजरेसमोर लल्लूचा चेहरा, त्याचे शरीर दिसू लागलेले होते. तिच्या मनात वासनेची आग भडकलेली दिसत होते. तसे नाते, विश्वास, संस्कार सगळेच जळून खाक झाले होते. आता ते दोघे केवळ संधीची वाट पाहू लागले होते. जमीन विक्रीसाठी दाखवण्याचे बहाण्याने लल्लूने मुन्नीला शेतातच गाठले. तो भेटायला आला हे पाहून ती सुखावली. तिला सगळा अंदाज होताच. तिने त्याला बोलण्यासाठी म्हणून शेतातील घरात नेले. आता त्या घरामध्ये ते दोघेच होते. त्याने विचारले, भाभी, काय निर्णय घेतला तुम्ही? तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ती शांत राहिल्याने तिची भीड संपली. तो तिच्या जवळ गेला. जमिनीचा निर्णय भैयालाल काय घ्यायचा तो घेऊ दे, तुमच्या सुखाचा निर्णय तुम्ही घ्या, असे म्हणत त्याने तिचा हात धरला. जवानी पुन्हा येणार नाही. तू मला आवडतेस, माझे प्रेम आहे तुझ्यावर, मला तुला सुखात पाहायचे आहे, असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. ती मनाने तयार झाली, त्यामुळे तिने नकार दिला नाही. आता त्याचे हात तिच्या शरीरावर फिरू लागले होते. तिच्या मांसल शरीराचे मर्दन करत तो तिला चुंबू लागला. तिची उत्तेजना वाढली, कामजोर वाढला. दोघांनाही कपड्याची अडचण वाटू लागली. सगळे कपडे बाजूला सारून ते एकरूप झाले. त्या बंद घरामध्ये वासनेला उदान आले होते. त्याच्या जोरदार समागमाने ती तृप्त झाली. त्यालाही तिचे मदमस्त शरीर कायमच हवे हवेसे वाटू लागले. दोघातील खेळ आता वारंवार होऊ लागला. शेतातील घरामध्ये त्या दोघांच्या काम क्रीडा रंगू लागल्या. पण रोज रात्री एकमेकाच्या मिठीत सुख घेण्याचे स्वप्न अजून स्वप्नच होते. हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये भैयालालची अडचण होती. लल्लू कुशवाह आणि मुन्नीबाई यांच्यातील प्रेम संबंध हळूहळू वाढत गेले. त्यांना आता लग्न करून एकत्र राहायचे होते. त्यासाठी तिचा पती भैयालाल याला वाटेतून बाजूला करणे आवश्यक होते. मुन्नीने तिचा प्रियकर लल्लू याच्यासोबत पती भैयालालला मारण्याचा कट रचला. या कटामध्ये लल्लूने साकरिया गावातील रहिवासी समईलाल कोलचा मुलगा मजूर धीरज कोल वय वर्षे 25 याला सामील करून घेतले. लल्लूने धीरजला सगळी माहिती दिली. माझ्या आणि मुन्नीचे प्रेम आहे, आम्हाला लग्न करून एकत्र राहायचे आहे, पण भैयालाल आहे तोवर आम्हाला लग्न करता येणार नाही. तसा तर भैयालाल मरायलाच आलेला आहे. त्याचे वय झाले आहे, पण तो मरणार कधी
आणि आम्ही लग्न करणार कधी? त्यापेक्षा आम्हीच त्याला ठार मारायचे ठरवले आहे. तू आम्हाला मदत केलीस तर तुला 50,000 रुपये देईन. 50,000 रुपये मिळणार हे ऐकून धीरज तयार झाला. मग लल्लूने त्याला भैयालालच्या बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये मजूर म्हणून कामावर ठेवले. आता धीरज तिथे राहून भैयालालवर पाळत ठेवून होता. सगळी माहिती गोळा करून ती लल्लूला देत होता. प्लॅननुसार 30 ऑगस्ट रोजी भैयालालची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री मुन्नीने पती भैयालाल काहीतरी कारण सांगितले आणि ती गुड्डीजवळ झोपण्यासाठी गेली. त्यामुळे भैयालाल एकटाच घरी होता हे लल्लू आणि धीरजला माहिती होते. दरम्यान लल्लूने धीरजला पोलीस कॉलनीमध्ये बोलावले. ते दोघे रात्री 1 वाजताच्या सुमारास तिथे भेटले. तिथून ते चांदस नाला ओलांडून साखर या गावात पोहोचले. पहाटे 2 वाजताच्या सुमारास लल्लू आणि धीरज हे दोघे दबक्या पावलाने भैयालालच्या घरात घुसले. बांधकाम सुरू असलेल्या घरात झोपलेल्या भैयालालवर त्या दोघांनी अचानक हल्ला केला. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. काही वेळातच वृद्ध भैयालाल गतप्राण झाला होता. त्याला ओरडण्याची बचावाची संधी त्या नराधमाने दिलेली नव्हती. ठार तर मारले, आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तयार झाले. त्या दोघांनी मृतदेह एका पोत्यात घातला. ते पोते ब्लँकेटमध्ये गुंडाळले. त्यानंतर साड्या आणि दोरीने बांधले. मग ते पोते उचलले आणि घरामागील शेतातील विहिरीमध्ये फेकून दिले. त्यानंतर तेथून ते पळून गेले. दुसऱ्या दिवशी सगळी गावात एकच खळबळ माजली. विहिरीमध्ये काहीतरी संशयास्पद तरंगत असल्याची वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता लोक विहिरीच्या काठावर जमा झाले. खाली पाण्यावर काहीतरी तरंगत असल्याचे दिसत होते, पण ते काय आहे हे खाली उतरून पाहण्या इतपत धैर्य कोणाकडेच नव्हते. जेव्हा पोलीस, STERF, FSL टीम आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट घटनास्थळी पोहोचले तेव्हा गावातील वातावरणामध्ये भीतीचं दडपण जाणवत होतं. विहीर 15-20 फूट खोल अंधारलेली. दोरी खाली सोडली गेली. त्यानंतर हळूहळू ते पोते घेऊन पोलीस, स्वयंसेवक वर आले. हे दृश्य पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला. पोते ब्लँकेट आणि साड्यांचे कापड यांनी गुंडाळलेले होते. दोरी घट्ट बांधलेली होती. पोलिसांनी दोरी सोडली, गुंडाळलेले कपडे बाजूला केले आणि मृतदेह पोत्यातून बाहेर काढताच दुर्गंधी पसरली. पोलिसांनी पोतं उघडलं आणि अंगावर शहारे आणणारे दृश्य समोर आलं. त्या पोत्यातच भैयालालचा मृतदेह होता. त्याच्या डोक्याला खोलवर जखम दिसत होती. रक्ताने माखलेले केस, पांढरा रखरखीत चेहरा पाहताच हा खून आहे हे स्पष्ट झालेले होते. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली होती. मृतदेह मिळाल्यानंतर गुड्डे आक्रोश करत आलेले होते, पण भैयालालची तिसरी पत्नी मुन्नी मात्र रडताना दिसत नव्हते. तिच्याबद्दल वेगळीच माहिती पोलिसांच्या कानावर आली होती. तर तपासात एक नाव वारंवार येऊ लागलेले होते, ते म्हणजे लल्लू कुशवाहा. हा जमीन दलाल भैयालाल सोबत जमीन व्यवहाराबाबत चर्चा करत असे. पण गावात वेगळीच कुजबूज सुरू झाली होती. लल्लू आणि मुन्नीचे संबंध आहेत. भैयालालला हे कळलं तर दोघे मॅनेज करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनीच काहीतरी केलं असावं अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झालेली होती. मग पोलिसांनी लल्लूला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने सरळ कानावर हात ठेवले. मी फक्त जमीन पाहायला जात होतो असे तो सांगत होता. पण पोलिसांनी त्याच्यावर इतक्या प्रश्नाची सरबत्ती केली की तो ढासळला. त्याने सारे काही कबूल केले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 3 संशयित आरोपी मुन्नी, तिचा प्रियकर लल्लू आणि कामगार धीरज यांच्या विरुद्ध कलम 103(1), 238 बेनेस अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.